applications of derivative मधला क्वेश्चन नंबर 7 घ्या. A particle moves under the law S equal to T cube minus T square minus T plus 10. Find number 1 its velocity at the end of 4 seconds. At the end of 4 seconds. Number 2 its acceleration and displacement when its velocity is 15 units per second. 15 units per second. And this one, displacement of particle is given by S equal to T cube minus T square minus T plus 10. We have to find its velocity at the end of 4 seconds. This is the first part. So first of all, velocity is equal to ds upon dt, means derivative of s with respect to t. S की value t cube minus t square minus t plus 10 equal to t cube चा derivative dt square minus 2t minus 1 10 चा derivative 0. That is the velocity. We have to find the velocity at the end of 4 seconds. Therefore, velocity at t equal to 4 seconds. लगेच यामध्ये t equal to 4 ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आहे. That is 3 into 4 square minus 2 into 4 minus 1. 4 square is 16. 16 into 3, 48 minus 8 minus 1. 48 minus 8, 40. 40 minus 1 is 39 units per second square is the unit square per units per second is the velocity. This one is the first part, velocity of a particle at the end of 4 seconds. Now in the second part, we have to find acceleration and displacement when the velocity is 15 units per second. Acceleration and displacement, दोन values find करायचे. First of all, for the second part, when velocity is 15 units per second, we have to find the value of t. Second part मध्ये काय विचारलंय, find the acceleration and displacement at the end of, when the velocity is
15 युनिट्स पर सेकंद, व्हेलॉसिटी 15 असताना डिस्प्लेसमेंट आणि ॲक्सलरेशन फाइंड करायचं. मग यात आधी व्हेलॉसिटी 15 असताना टी ची व्हॅल्यू फाइंड करावी लागेल. व्हेलॉसिटी काय, 3t² minus 2t minus 1. For the second part, when velocity is v equal to 15 units per second, velocity 15 units per second असताना t ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. फ्रॉम टू v equal to 15 सबस्टिट्यूट करा या ठिकाणी. 15 equal to 3t² minus 2t minus 1 म्हणजेच 3t² minus 2t minus 1. 15 राईट साईडला घ्या इक्वल टू 0. 3t² minus 2t minus 16 equal to 0. This is now quadratic in t. We have to solve this quadratic equation. Multiplication minus 48 पाहिजे, addition minus 2 म्हणजे फॅक्टर्स येतील -8 आणि +6. that is 3t² minus 8t plus 6t minus 16 equal to 0. कारण -8 plus 6 म्हणजे -2. -8 into +6 -48. आता हे क्वाड्रॅटिक सॉल्व करत असताना पहिल्या दोन टर्म्स मधून टी कॉमन घेता येईल फक्त. टी इन ब्रॅकेट 3t minus 8 आणि प्लस नंतरच्या दोन टर्म मधून 2 कॉमन घेतला 3t minus 8 इक्वल टू 0. म्हणजे एक ब्रॅकेट येईल 3t minus 8, दूसरा ब्रॅकेट t plus 2 इक्वल टू 0. 3t minus 8 इक्वल टू 0 और t plus 2 इक्वल टू 0. म्हणजे 3t इक्वल टू 8 और t इक्वल टू -2, t इक्वल टू 8/3 और t इक्वल टू -2. पण t इक्वल टू -2 ही व्हॅल्यू पॉसिबल होईल का? बिकॉज टाइम इज नेवर निगेटिव्ह. म्हणजेच व्हॅल्यू घ्यावं लागेल 8/3. and therefore when v equal to 15, t equal to 8/3 seconds. पण आपल्याला व्हॅल्यू ही विचारलेली नाहीये. व्हॅल्यू फाइंड करायची आपल्याला डिस्प्लेसमेंट अँड ॲक्सलरेशन व्हेन व्हेलॉसिटी इज 15. व्हेलॉसिटी 15 असताना आपण टाइमची व्हॅल्यू फाइंड केली आणि आता याच टायमिंगला डिस्प्लेसमेंट आणि ॲक्सलरेशन फाइंड करायचे. व्हेलॉसिटी 15 असताना आधी टी ची व्हॅल्यू फाइंड केली आहे आणि याच t इक्वल टू 8/3 सेकंड्सला डिस्प्लेसमेंट आणि ॲक्सलरेशन फाइंड करायचे. फर्स्ट ऑफ ऑल फॉर डिस्प्लेसमेंट डायरेक्ट इक्वेशन 1 मध्ये t इक्वल टू 8/3 सबस्टिट्यूट करा. therefore from 1 s इक्वल टू डिस्प्लेसमेंट काय दिलेलं आहे t³ म्हणजेच 8/3 ब्रॅकेट क्यूब मायनस t² 8/3 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 8/3 आणि प्लस 10. इक्वेशन 1 मध्ये t इक्वल टू 8/3 सबस्टिट्यूट केला. या व्हॅल्यूसाठी आपल्याला आता डिस्प्लेसमेंट फाइंड करायची.
Calculation 8 by 3 cube 512 upon 27 minus 64 upon 9 minus 8 by 3 plus 10. कॅल्क्युलेशन करताना सिंपल वे, एकतर सगळ्यांचं डिनॉमिनेटर सेम करून घ्यायचं, त्यासाठी एलसीएम फाइंड करायचा किंवा न्यूमरेटर डिनॉमिनेटरला त्या टर्मने मल्टिप्लाय करायचं. इन जनरल एलसीएम जर आपण या सर्वांचा घेतला, 6 जर घेतला तर याचा डिनॉमिनेटर 1 आहे. एलसीएम काय तो, कॅल्क्युलेशन प्रोसेस कशी असते, प्रत्येकाच्या डिनॉमिनेटरने त्या एलसीएमला डिव्हाइड करायचं आणि येणाऱ्या संख्येने त्याच संख्येच्या न्यूमरेटरला मल्टिप्लाय करायचं. 27ला 27ने डिव्हाइड केलं तर 1 येईल. 1 इंटू 512 म्हणजेच 512. 27ला जर 9 डिव्हाइड केलं तर शिल्लक राहील 3. राहिलेल्या 3 त्याच न्यूमरेटरला मल्टिप्लाय करायचं म्हणजे मायनस काय येईल तो 3 इंटू 64 दॅट इज 192. त्यानंतर या डिनॉमिनेटरने 27ला डिव्हाइड केलं, शिल्लक राहील 9. 9 इंटू 8 दॅट इज 72. आणि 1 डिव्हाइड केलं 27ला तर येईल 27च आणि 27 इंटू 10 म्हणजे 270 इक्वल टू, आधी पॉझिटिव्ह टर्मचं ॲडिशन करा. या दोन पॉझिटिव्ह टर्म्स आहेत त्यांचं ॲडिशन 5 प्लस 2 म्हणजे 7 8 2 पॉझिटिव्ह टर्मचं ॲडिशन आणि नंतर या मधल्या दोन निगेटिव्ह टर्मचं ॲडिशन मायनस 2 प्लस 2 4 9 प्लस 7 that is 264 upon 27 आणि हे सबट्रॅक्शन काय येईल, सबट्रॅक्शन 518 अपॉन 27. भाग जातोय का कुठल्या टर्मने पहा. युनिट्स आणि हा प्रिव्हियस पार्ट कंप्लीट करा लिहून, नंतर एक्सलरेशन फाइंड करू.
वेलॉसिटी 15 युनिट्स असताना डिस्प्लेसमेंट आणि ॲक्सिलरेशन आपल्याला फाइंड करायचे आहेत. पैकी आपण आधी वेलॉसिटी 15 असताना टाईमची व्हॅल्यू फाइंड केली. त्या टायमिंगला डिस्प्लेसमेंट, ॲट द सेम टायमिंगला आपल्याला ॲक्सिलरेशन फाइंड करायचं आहे. फ्रॉम इक्वेशन 2 इक्वेशन 2 मध्ये वेलॉसिटी काय, 3t² - 2t - 1 and therefore acceleration equal to dv/dt म्हणजे ज्याचा डेरिव्हेटिव्ह ऑफ 3t² - 2t - 1 इक्वल टू काय तो 6t minus and therefore when t equal to 8/3 seconds, acceleration equal to 6 into 8/3 minus 2, say 2 divide will 16 minus 2, that is 14 units per second square is the acceleration. And so final answer, when velocity is 15 units per second, displacement is 518/27. याला काही फ्रॅक्शन मध्ये डेसिमल मध्ये कन्वर्ट करण्याची गरज नाही. ॲज इट इज ही व्हॅल्यू, फक्त जर भाग जात असेल तरच डिवाइड करणे. 518/27 units and acceleration is 14 units per second square. Question number 8. A particle is moving. A particle is moving in a straight line. In a straight line. According to the formula. According to the formula. S equal to T cube minus 9t² plus 3t plus 1
where S is measured in meters, where S is measured in meters and T in seconds, and T in seconds. When the velocity is minus 24 meter per second, when the velocity is minus 24 meter per second, find the acceleration. एक कॉमन पॉइंट लक्षात ठेवायचा, व्हेलॉसिटी किंवा ऍक्सलरेशन जर दिलेलं असेल तर आधी त्या पॉइंटला टी ची व्हॅल्यू फाइंड करायची, टायमिंगची व्हॅल्यू, आणि त्या टायमिंगला जे काही रिक्वायर्ड व्हॅल्यूज आहेत त्या फाइंड करायच्या. फर्स्ट ऑफ ऑल, displacement of the particle is given by displacement of a particle is this one. So velocity equal to ds upon dt, that is derivative of t cube minus 9t square plus 3t plus 1. t cube चा derivative 3t square minus 18t plus 3, 1 चा derivative 0. That is the value of v. Let this is equation number 2. Now, given that velocity is minus 24 meter per second, that's v equal to minus 24 meter per second. ही velocity असताना आधी t equal to find करायचा आहे. Therefore minus 24 equal to 3t square minus 18t plus 3 divide throughout by 3. पण हे डिव्हिजन आपण फक्त या ठिकाणी घेऊ शकतो. इक्वेशन 2 मध्ये डिवाइड बाय 3 नाही करता येणार, कारण लेफ्ट साइडला v आहे. v अपॉन 3 ची व्हॅल्यू आपल्याला मिळेल. 3 ने डिवाइड केला तर मायनस 8 इक्वल टू टी स्क्वेअर मायनस 6t प्लस 1. मायनस 8 राईट साइडला होईल प्लस टी स्क्वेअर मायनस 6t प्लस 1 प्लस 8 इक्वल टू 0. म्हणजेच टी स्क्वेअर मायनस 6t प्लस 9 इक्वल टू 0. आता हे क्वाड्रॅटिक आहे, याचे फॅक्टर्स काय होतील? -3 -3. दोन्ही फॅक्टर्स सेम आहेत म्हणजे तो परफेक्ट स्क्वेअर आहे. यालाच आपण -3 -3 लिहू शकतो किंवा डायरेक्ट t -3 ब्रॅकेट स्क्वेअर असे लिहू शकतो. t -3 चा ब्रॅकेट स्क्वेअर केला तर काय येणार आहे? t स्क्वेअर -6t प्लस 9. t -3 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 0 आहे, म्हणजेच t -3 इक्वल टू 0, t इक्वल टू 3. कारण दोन्ही फॅक्टर्स त्याचे सेम आहेत. t -3 t -3, t equal to 3 seconds. Now we have to find the acceleration when velocity is -24. Velocity -24 असताना t equal to काय? 3. फाइंड करायचं आपल्याला फक्त acceleration. Now for acceleration from equation 2, v equal to काय? 3t square minus 18t plus 3. Therefore acceleration equal to acceleration काय येईल? dv by dt, that is equal to derivative of 3t square
minus 18t plus 3. dt square चा derivative 6t minus 18 plus constant 3 चा derivative 0. This one is acceleration. At t equal to 3, acceleration at t equal to 3 equal to 6 into 3 minus 18, म्हणजेच 18 minus 18 equal to काय, and therefore then v equal to minus 24 meter per second, acceleration equal to 0. velocity minus 24 असताना आधी टाइमची व्हॅल्यू आणि त्या टायमिंगला acceleration. And same is the question number 9. तर त्यामध्ये आपल्याला acceleration आणि displacement दोन व्हॅल्यू फाइंड करायचे आहेत. Write down question number 9. A particle moves along a straight line particle moves along a straight line according to the law S equal to t cube minus 6t square plus 9t minus 4. Find its displacement and acceleration when its velocity is 9 units per second. 9 units per second. Same as previous, displacement of particle is given by S equal to t cube minus 60 square plus 90 minus 4. First of all, velocity v equal to ds upon dt, म्हणजेच derivative of t cube minus 6t square plus 9t minus 4. t cube चा derivative 3t square minus 6t square चा derivative 12t plus 9 minus 4 चा derivative 0. That is velocity v. Now this velocity should be 9 units per second.
for v equal to 9 units per second. v equal to 9 substitute केला, 9 equal to 3t square minus 12t plus 9. 9 राईट साईडला घेतला, मायनस होईल किंवा दोन्ही साईडचे 9 कॅन्सल. 3t square minus 12t इक्वल टू राहील 0. यातनं 3t कॉमन घेता येईल, ब्रॅकेटमध्ये राहील t minus 4 इक्वल टू 0. म्हणजेच 3t इक्वल टू 0, t minus 4 इक्वल टू 0. So t equal to 0 or t equal to 4. For these two values, velocity is 9. आता इथे दोन्ही व्हॅल्यूज विचारात घ्याव्या लागतील, कारण व्हॅल्यू फाइंड काय करायचे, एक्सेलरेशन अँड डिस्प्लेसमेंट व्हेन velocity is 9. velocity 9 असताना t इक्वल टू काय 0 आणि t इक्वल टू 4. म्हणजे इनिशियली ज्या ठिकाणाहून velocity किंवा काउंटिंग स्टार्ट होते त्याही ठिकाणी velocity किती आहे, 9च आहे. t इक्वल टू 0 असताना पण velocity 9 आहे आणि t इक्वल टू 4 असताना पण velocity 9 आहे. त्यामुळे या दोन्ही व्हॅल्यूज t इक्वल टू 0 आणि t इक्वल टू 9 या कन्सिडर करणं आवश्यक आहे. आता यात डिस्प्लेसमेंट आणि ॲक्सेलरेशन फाइंड करायचे या दोन्ही टायमिंगला. डिस्प्लेसमेंट ऑलरेडी इक्वेशन 1 मध्ये आहेच आहे आणि ॲक्सेलरेशन फाइंड करावं लागेल. आधी डिस्प्लेसमेंट आपण घेऊ शकतो या दोन्ही टायमिंगला. therefore displacement when velocity is 9 is displacement at t equal to 0. velocity 9 असताना t इक्वल टू पहिली व्हॅल्यू काय 0. ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा यामध्ये. s इक्वल टू मिळेल 0 minus 0 plus 0 minus 4 इक्वल टू काय आला minus 4 units. That is displacement for t equal to 0. Then displacement for t equal to 4 seconds. Displacement for t equal to 4 seconds. इक्वेशन 1 मध्ये आता t इक्वल टू 4 सबस्टिट्यूट करायचं आहे. 4 क्यूब minus 6 into 4 square plus 9 into 4 minus 4. 4 क्यूब म्हणजेच 64 minus 6 into 4 square. 6 into 4 square. 4 square is 16. 16 into 6 means 96 plus 36 minus 4. 64 minus 4 तो होईल 60 आणि minus 96 plus 36 minus 60 equal to means displacement when t equal to 4 is 0. t equal to 0 असताना डिस्प्लेसमेंट -4 येते आणि t equal to 4 असताना डिस्प्लेसमेंट 0. या झाल्या डिस्प्लेसमेंटच्या व्हॅल्यूज. आणखी काय फाइंड करायचं आहे, ॲक्सेलरेशन. फ्रॉम टू acceleration is given by acceleration काय येईल पहा, acceleration of particle dv by dt, that is derivative of 3t square
minus 12t plus 9, 3t square चा derivative 6t minus 12, 9 चा derivative 0. This one is the value of acceleration. Now here again we have to find the acceleration at v equal to 9. V equal to 9 means t equal to 0 and t equal to 4. Therefore, acceleration for v equal to 9, acceleration when t equal to 0, काय value या t equal to 0 substitute केला, 0 minus 12 equal to minus 12 units per second square, and acceleration when t equal to 4, काय 6 into 4 minus 12, 24 minus 12 म्हणजे 12 units per second square. So acceleration for t equal to 0 is minus 12 units per second square, and for t equal to 4 acceleration is plus 12. A equal to 6t minus 12 यात t equal to 0 आणि t equal to 4 या दोन्ही व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करायच्या आहेत. तर पहा यामधलं असाइनमेंट मधले ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हचे असाइनमेंट मधले क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन नंबर 5, 6 and 7. क्वेश्चन नंबर 4, 5, 6 आणि 7. ऍप्लिकेशन्सचे असाइनमेंटचे क्वेश्चन हे टाईप वाईजच ज्या ज्या दिवशी सांगितले जातील त्या त्या दिवशी कंप्लीट करायचे, म्हणजे तो टाईप त्यामध्ये परफेक्शन येईल. जर काही डिफिकल्टी असेल तर तेही लगेच सॉल्व्ह होऊन जातील आणि नंतरही पुन्हा जास्त असाइनमेंट वर्क चालू राहणार नाही. त्यामुळं हे क्वेश्चन्स, क्वेश्चन नंबर कुठले असाइनमेंटचे
4, 5, 6 आणि हे आज कंप्लीट करायचे म्हणजे हे एक ॲप्लिकेशन या ठिकाणी कंप्लीट होतं.